ज्या संघामुळे तो मोरेगावचा संघ मैदानावरती दाखल झालाय। सेमीफायनल पर्यंत प्रवास 3 पर्यंत प्रवास आपण गेल्या वर्षी पाहिला होता, कारण त्या प्रवासामध्ये जे वसई तालुक्यातील संघ आहेत त्या प्रस्थापित संघांना पराभवाचा धक्का देऊन तिथपर्यंत पोहोचले होते। तर दुसऱ्या बाजूला गेले कित्येक वर्ष वसई तालुक्यातील एक तुल्यबल संघ म्हणून टिवरीच्या संघाकडे पाहिलं जात आहे। असा टिवरीचा संघ मैदानावरती आता त्यांच्याशी 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय। जास्त वेळ जाणार नाही याची आपण थोडी दक्षता घ्या, जेणेकरून आजचा जो शेड्यूल आहे 8 संघ जे खेळणार आहे ते 8 संघ जो शेड्यूल आहे तो शेड्यूल बरोबर त्या पूर्ण उजेडामध्ये होईल याची काळजी आपण सुरुवातीपासून घेतोय। सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत। एका बाजूला जर पाहिलं तर आपण नारायण आहेत आणि दुसऱ्या बाजूला नवनीत, म्हणजे नारायणचं नाव यासाठी कारण गेल्या वर्षी आपण मोरेगावचा संघाचा विचार केला तर 2 ते 3 खेळाडू असे होते ना ज्यांनी प्रभावित करणारी कामगिरी केली होती। त्याच्यामध्ये नारायण होते, अभि होते, ज्यांनी सुंदर कामगिरी या स्पर्धेमध्ये केली होती। आणि ती जोडी मैदानावरती सज्ज झालेत, नारायण आणि नवनीत ही जोडी मैदानावरती। स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर सज्ज झाल्यात नवनीत आणि गोलंदाजी मार्कवरती असा गोलंदाज येतो ज्याने गेले कित्येक वर्ष म्हणजे 2 दशकाहून अधिक काळ टिवरी संघासाठी योगदान दिलेलं आहे। फक्त टिवरीसाठी नाही आहे, वसई तालुक्यातील कित्येक संघांच्या माध्यमातून ज्या खेळाडूला खेळताना पाहिले आणि त्यांना बघून टिवरीचे कित्येक खेळाडू पुढे आले, खेळले, त्यांना मार्गदर्शन करण्याचं कामही ज्या खेळाडूनं केलेलं आहे। प्रताप भोईर सज्ज होतं। स्ट्रायकरला नवनीत, नॉन स्ट्रायकरला नारायण। ऑल सेट ऑल गो। आजच्या दिवसाला होते सुरुवात। ऑफस्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या कडे लागून चेंडू चाललाय, पाठलाग केला जातो, दरम्यानचा क्षेत्ररक्षक पोचलाय, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण। 2 असे संघ मैदानावरती आता दाखल झाले आहेत। टिवरीचे संघ गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्याने आपलं नाव केलेलं आहे, वसई तालुक्यातील जे काही संघ आहेत त्या संघामध्ये मानाचं स्थान ज्याला म्हटलं जातं टिवरी संघ आहे। तर दुसऱ्या बाजूला मोरेगाव संघ गेल्या 3-4 वर्षाचा प्रवास या संघाचा देखील अप्रतिम राहिलेला आहे। शफल खेळण्याचा प्रयत्न पायावरती जोरादार यष्टी रक्षक जातील तोपर्यंत 1 धाव चेंडूवरती लेगबाईचा इशारा होत असताना स्कोर जाऊन पोहोचेल 3 वरती। ही संपूर्ण स्पर्धा आपण DBN या यूट्यूब चॅनलवरती घर बसल्या पाहू शकता। क्लीन अँड नीट टेलिकास्ट हे DBNचं ब्रीदवाक्य राहिलेले आहेत आणि कालचा दिवस देखील आपण संपूर्ण दिवसभर जी स्पर्धा पाहिलेत त्याच्यामध्ये क्लीन अँड नीट टेलिकास्ट DBNचं पाहिलं होतं। स्टॅटिस्टिक असतील, कंपॅरिझन असतील, ग्राफिक असतील किंवा काही मोमेंट असतील, व्यवस्थितपणे क्रॅच करणं, स्क्रीनवरती आणणं हे नेहमीच DBN दाखवलेलं आहेत। फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह करतोय, ऑफ ड्राईव्ह जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल। पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे ज्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आहे, एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन होता। सर्कलच्या आतमध्ये बघितलं तर आता डावखुऱ्या फलंदाजासाठी ऑफ साईड दिशेनं 4 क्षेत्ररक्षक जे आता सर्कलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। 5 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत। शॉर्ट तडमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक, एक एक्स्ट्रा कव्हर, 1 मिड ऑफ। टप्प्यात चेंडू कट करायचा होता, इतकी जागा नव्हती, कट करण्याचा प्रयत्न केला। प्रताप भोईर यांचा उल्लेख त्याच करता केला। टिवरी संघासाठी दिलेले योगदान, अजिंक्यकडनं कित्येक वर्ष त्यानं दिलेले योगदान, बापडीकडनं खेळलेले आहेत, मोठ्या मोठ्या संघाकडनं खेळताना आलेला अनुभव, दिलेलं योगदान आणि तोच अनुभव आता या स्पर्धेमध्ये देण्याचा प्रयत्न प्रताप भोईर या स्पर्धेमध्ये दाखवतात। बॅटच्या आतल्या कडेला लेमन कट झालाय, फील्ड केलं जात आहे, बिहाइंड द विकेट चेंडू गेलाय। डावखुऱ्या फलंदाजी अगेन डावखुरा गोलंदाज जर आला तर बऱ्याच वेळेला आपण ते बॅटल इंटरेस्टिंग असतं। अनुभव दोघांकडे आहे,
या मैदानामध्ये सकाळचं सत्र आहे, त्याच्यामुळे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न मोरेगावच्या संघाने केला होता. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या मधोमध येत नाहीये. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिले षटक सुंदर हाताळले. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. या षटकामध्ये आल्यात 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नेमा बॉईज मोरेगाव आफ्टर 1 over 6 for no loss. थँक्यू. गेले 4 पर्व आपण पाहिले आहेत, तसंच हे 5वं पर्व आहे. या गाण्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले आहे, साथ दिलेले आहेत, कित्येकांचं महत्त्वपूर्ण योगदान देखील आहे. या सर्वांचा समावेश असलेलं आहे टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आता वाजले गेले आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 पर्व 5वं. फक्त टिवरी संघ जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या, कारण वेळ फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळेला आज 8 संघ खेळणार आहेत आणि 8 संघ खेळत असताना 5 षटकांचे सामने पूर्ण वेळेची अपेक्षा आयोजक म्हणून करतायत, तर त्यासाठी आपल्याकडनं सहकार्याची अपेक्षा अपेक्षित आहेत. पहिले षटक आले. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. नारायण खेळतात 1 वरती, 2 वरती खेळतात, 4 वरती खेळतात नवनीत. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रसाद बुते आता गोलंदाजी साठी सज्ज होत असताना. पॉवर प्लेचं पहिले षटक होतं आणि दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आहे. ते 30 क्षेत्ररक्षक आपण सर्कलमध्ये पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेनं पाठीमागे जर बघितलं गली आणि बरोबर तळमॅन शॉर्ट तळमॅनच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, एक मिड ऑन थोडासा वाईड आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि पाठीमागे शॉर्ट फाईन लेग. स्ट्रायकर एंडला नारायण. ज्या खेळाडूचा उल्लेख आम्ही केला होता गेल्या वर्षी स्पर्धा जे नॅम्या बॉईजसाठी ही गाजली गेली होती, इथे संधी होती, चांगलं फिल्डिंग. प्रथम काय फील्ड केलंय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये फुल टॉस बॉल ट्रॅव्हल होत होता आणि त्या ट्रॅव्हल होणाऱ्या बॉलला पहिला आता फील्ड केलं, त्यानंतर थ्रो केला. इतका वेळ नव्हता, थोडासा फुल टॉस बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह केला जातो. चेंडू जातो जोपर्यंत फील्ड कर दिलं. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झाला. फंबल आला असतो बॅट्समन गेट सेकंड. थोडा हातातनं निसटला चेंडू आणि त्याचा फायदा दोन्ही खेळाडूंनी घेताना आपण पाहतोय. एक धावाने धावफलक पुढे झाला. ज्यावेळेला विचारलं होतं की कितीपर्यंत धापवणार, तर त्यांनी सांगितलं का विदिन 50, 50च्या आत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार. नॅम्या बॉईज मोरेगावच्या संघाच्या कर्णधाराने म्हटलं होतं 50च्या पार जाणार, 50च्या पार जाणार. त्यासाठी तशी फिल्डिंग फुलटॉस बॉल होता, बॅटेड फटका खेळला होता समोरच्या दिशेनं. एकच धाव. या षटकाचा खेळ पाहिला. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. एक फुलटॉस बॉल जो ऑफ साईडला ड्राईव्ह केला होता, समोर बरोबर गॅप नाही शोधता आला. समोर कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फील्ड केलं गेलं होतं. दुसरा खोलवर टप्प्याचा चेंडू जो समोर ड्राईव्ह केला होता, 2 धावा आल्या होत्या. आणि मागचा चेंडू ज्याच्यावरती सिंगल रन आता येत असताना स्कोर मूव्ज ऑन टू 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. डावखुरा फलंदाज आता नवनीत स्ट्रायकर एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर. पंच वळतात, इशारा करतात. पहिली अवांतर धाव, पहिली एक्स्ट्रा रन आजच्या दिवसातील ॲड होईल धावफलकावरती. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन यासाठीच ठेवले की गोलंदाजाला थोडंसं डिस्टर्ब करायचं लाईन अँड लेन राखताना. फुलर लँड डिलेवरती क्रॉस केल्या गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू गेला मिड विकेट रिझन मध्ये. आजच्या दिवसातील पहिला चौकार SDL 4.
थँक्यू. फुलरलँड डिलिव्हरी ते अक्रॉस खेळला आणि महत्वाचा होता गॅप होता. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये थोडासा गॅप होता. त्या गॅपमध्ये हा चौकार. आता स्विच हिट करायचा होता. पायावरती चेंडू आदळला आहे. स्विच हिटचा प्रयत्न फसला आहे. लेग बायचा इशारा होतोय. इम्पॅक्ट थोडंसं बाहेर होतं. बाहेरच्या दिशेनं होत असं या सिंगल रननं स्कोर जाईल पोचेल 15-15. सकाळच्या सत्रातील हा पहिला मॅच पहिला सामना सुरू आहे आणि पहिला सामना सुरू असताना प्रसाद भोते जे गोलंदाजी मार्कवरती आहेत. नारायण स्ट्रायकर एंडला आहेत. या षटकातील हा शेवटचा चेंडू. ऑफस्टॉनच्या बाहेर होता. ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह वाईट स्लॉग आपल्या क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. या षटकामध्ये एक चौकार जरूर आला तरी सुद्धा थोडंसं जकडून ठेवण्याचा प्रयत्न प्रसाद भुते यांनी केला होता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपत असताना प्रथम फलंदाजी करताना नॅमा बॉईज मोरेगाव 16 बिनबाद 16. थँक्यू. या स्पर्धेचे आयोजक म्हणून श्री विजय नरेश घरत त्यांच्या जोडीनं श्री विनोद पाटील, श्री कुमार उत्कर्ष पाटील आणि श्री अजिंक्य घरत आणि संपूर्ण आई जीवदानी घासपाडा संघ ग्रामस्थ घासपाड्याचे या आयोजन नियोजनामध्ये बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्पर्धा घासपाडा HDL चषक 2025. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं आणि या संघासाठी तिसरं षटक हाताळताना प्रताप भोईर. पहिलं षटक हाताळलं होतं ज्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. याच कारण दबाव कायम ठेवायचा आहे. प्रेशर कायम ठेवायचं आहे या टीमवरती म्हणून प्रताप आलेत. डाऊन द ग्राउंड गोलंदाजच्या डोक्यावरनं समोर स्टेटच्या दिशेनं चेंडू गेला दणदण करून चौकार. थँक्यू. मागचं पहिलं षटक पाहिलं तर थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर खेळ होता. हा विदिन द स्टंप होता आणि बरोबर गोलंदाजच्या डोक्यावरनं गेंदबाज के सर के ऊपर से खेळाय. समोरच्या दिशेने खेळाय. एक चांगला फटका चौकार. नारायणच्या बॅटमधून आलेला चौकार. फुल टॉस बॉल स्वीप केला. पायावरचा पिक केला. स्वीप केला. आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. ज्या खेळाडूचा उल्लेख आम्ही करत होतो बघा. फुलटॉस बॉल कुठगा थोडासा वाकवला. स्वीप केला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळ्या. पहिला सावध सुरुवात होती. संत सुरुवात होती. पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा केल्यात. नारायणला माहिती आहे इथे थोडासा वेग पकडणं गरजेचं आहे. स्पीड देणं गरजेचं आहे. त्याच कारणाचा पहिला चौकार. त्यानंतर आलेला षटकार 4-6. मागच्या 2 चेंडूवरती 4-6 अँड अगेन 4-6-6 4-6-6 षटकार. थँक्यू. पहिला पण डाऊन द ग्राउंड पाहिला. स्वीप पाहिला. हा थोडासा क्रॉस बॅटेड खेळ होता. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू पार झालाय. सिक्सर. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जरी पाहिला ना आपण पाहू शकता थोडा कुठेतरी बॉन्ड लाईनचे थोडंसं जास्त आतमध्ये होते. 1-2 ते 3 फूट आतमध्ये होते. त्याच्यामुळे त्याचाही कदाचित परिणाम त्याला शेल. पण आता गेअर चेंज झालाय. त्या खेळाडूचा उल्लेख आम्ही करतोय. HDLची स्पर्धा पर्व 4. त्या 4थ्या पर्वामध्ये ज्या खेळाडूनं ज्या फलंदाजाने आपला फलंदाजीचा जो करिश्मा केला होता मोठ्या मोठ्या संघाविरुद्ध खेळताना तोच आता पुन्हा एकदा चालू झालाय. नारायणचा खेळ. गेल्या वर्षीचा खेळ आपण या मैदानानं पाहिला आहे आणि तोच खेळ आता नारायण पुन्हा एकदा चालू ठेवत असताना मागच्या 3 चेंडूवरती 4-6-6. प्रताप पुन्हा एकदा कमबॅक करावा लागणार आहे त्यानेही. कमबॅक हा थोडासा उचले घेणारा. टप्पा थोडासा लांब ठेवला. पहिला फुलर लेन, दुसरा फुल टॉस, तिसरा स्लॉट मध्ये. हा थोडासा मागे. टप्पा थोडासा खेचला होता.
बिल्कुल गेंदबाज ने थोड़ी गेंद को खींची थी, थोड़ा मागे खेचला होता या चेंडूला डॉट बॉल आलाय. स्लाइस 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 आउटफील्ड सुपर फास्ट आउटफील्ड. चेंडू गेला थर्ड मॅन रिजन मध्ये, चौकार. थँक्यू. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, कट करायचा होता, बॅटच्या मधोमध नाही आलाय, थोडा कडेला लागलाय. पण पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता, तोही काय करू शकला नाही. वेगाने चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. स्कोर जर आपण बघितला तर जाऊन पोहोचलाय आता 36. 20 धावा आल्या त्या षटकामध्ये. स्वीप करायचं होतं, शफल केलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन शफल केलं गेलं होतं, पाहिलं होतं, थोडं फॉलो केलं. या षटकामध्ये आल्यात 2 चौकार 2 षटकार. 20 धावा या षटकामध्ये आल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकापर्यंत 16 होत्या आणि 3 षटकानंतर आफ्टर 3 ओव्हर स्कोर 36 फॉर नो लॉस. थँक्यू. वेलकम बॅक. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज दिवसभरामध्ये आमच्या समेत ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि प्रत्येक पर्वामध्ये ज्यांचा आवाज या घासपाडा IDL चषकामध्ये आपण ऐकलाय, तर आमच्या कोपरी गावातील आमचे समालोचक धनंजय पाटील ते देखील दाखल झाले. धनंजय, आपलंही स्वागत आहे. या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा IDL चषक 2025 पर्व 5व्या मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चालू असलेला मॅच नामा बॉईज मोरेगाव टॉस जिंकला होता. सार्थक 11 टिवरीनं घेतला होता क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय आणि पहिल्या 3 षटकापर्यंत धावा आहेत धावफलकावरती. 12च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा मॅच 94 टीम 94 धानीव आणि दुसऱ्या बाजूला NCC नारंगी. या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही टीम जर आपला खेळाडू प्रतिनिधी उपस्थित असेल त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. टीम 94 धानीव आणि NCC नारंगी यामध्ये पुढचा मॅच दुसरा सामना आजच्या दिवसातील होईल. चौथा षटक हाताळण्यासाठी दिनेश टायकरेला नवनीत खेळतात. आपण जर पाहिलं तर 7 वरती 26 वरती बॅटिंग करतायत नारायण. बॅटिंग 26 वरती नारायण करतोय, पण त्याला 7 धावांनी साथ देण्याचं काम नवनीतनं केलेलं आहे. त्याच्यामुळे तेही महत्वाचं आहे. पार्टनरशिप महत्वाची आहे. पहिल्या 2 षटकापर्यंत धावा येत नव्हत्या. मागच्या षटकामध्ये आक्रमक भूमिका नारायणने घेतली. आता विकेट पाहिजे टीव्हीच्या संघाला. कुटप्याचा चेंडू शॉर्ट पूल थोडासा खाली राहिलाय. चेंडू जोपर्यंत प्लेस करतील मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोचेल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण जो क्रम चाललाय मागच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं नारायणची खेळी पाहिली, समोर खेळे, थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट केला, बिहाइंड द विकेटही धावा आल्यात. आणि ते बघता जर आपण पाहिलं बॅट फ्लोही चांगला आहे. चेंडूला पाठवलं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. थँक्यू. फुलर लेन डिलिव्हरी होती, बरोबर पोझिशन मध्ये आले, क्रॉस जरूर केले, पोझिशन मध्ये आले. तसा स्लॉक शॉट असतो ना, तसा स्लॉक केलाय. लॉफ्ट केला, चेंडूला पाठवला मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर, सिक्सर, षटकार. धावा झाल्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यामध्ये जर नारायणचा वाटा पाहिला तर 32 धावांचा. 13 चेंडूमध्ये 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात नारायणच्या. त्याच्यामुळे नारायणची फलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर. ओ कडक बेधडक चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, चौकार.
थँक्यू. कॅप्टनने म्हटलं होतं 50च्या पार जाणार, 55च्या जवळ जाणार. संघ पोहोचलाय 47, 27 वरती पोहोचलाय आणि नारायण पोहोचलाय 36 वरती. नारायण बॅटिंग ऑन 36. पहिला 6, नंतर आपण पाहिला 4-6 मध्ये डील चालू आहे. 4-6 मध्ये डील चालू आहे. कारण मागचे जर 6 चेंडू जर फेस केले पाहिले ना नारायणनं, त्या 6 चेंडूमध्ये त्याने 3 षटकार, 8 चेंडूमध्ये मागचे 8 चेंडू जर पाहिले तर या 8 चेंडूमध्ये त्याने 3 षटकार ठोकल्यात, 3 चौकार ठोकल्यात. मागच्या 8 चेंडूवरती त्यानं 30 धावा आतापर्यंत केल्यात. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. चेंडू होता मिड विकेटच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव. ओ थोडासा उशीर केला, थोडा उशीर झाला. धावा जरी झाल्यात पण धावा त्या एंडलाही होऊ शकल्या असता. दिमाग के बत्ती को आपको जलाना था. विकेट गडी बाद झालाय. थँक्यू. रिप्ले बघूया काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. जर पाहिलं तर थोडासा एक वेगळा प्रकार पाहिला होता बघा. क्रॉस बॅटर फटका खेळला होता. चेंडू जोपर्यंत मिड विकेट आणि स्वेलेक्सच्या मध्ये गेला होता. फील्ड केला गेलं होतं या चेंडूला. आणि ज्या वेळेला थ्रो आला, स्ट्राईक पाहिजे होता नारायणला. ज्या वेळेला थ्रो आला तेव्हा नारायण या साईडला होते. थोडं लेट झाले थोडंसं. आणि भरपूर काही घडलंय मागच्या चेंडूवरती जसं आपण पाहतोय. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती अभिजित अभि. ज्या 2 खेळाडूंचा उल्लेख आम्ही केला होता गेल्या वर्षी स्पर्धा, ज्यानं ही स्पर्धा गाजवलेली होती. नारायणला पाहतोय आणि आता अभिजित. कुठ्याचा चेंडू हुक करायचा होता. टॉप एज लागलाय. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. चेंडू गेला लॉंगले बॉल लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. जसं कहते हैं ना, किस्मत भी बहादुरों का साथ देखी है. फॉर्च्यून फेवर द ब्रेव. टॉप एज लागला. चेंडू पाठीमागे निघून गेलाय आणि या चौकारनं स्कोअर 50 धावांची बेस ओलांडली आहे. 52, 52 धावा धावफलकावरती नेहम्या बॉयज मोरेगाव. आणि जर पाहिला 41 वरती बॅटिंग करता येतं नारायण. ऑफस्टमच्या बाहेर स्लाइस कट केला. ऑफस्टमच्या बाहेर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेलाय थर्ड मॅन रिझन मध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू. काय बॅटिंग चालय, जबरदस्त बॅटिंग. पहिल्या 2 षटकापर्यंत धावा येत नव्हत्या. पहिल्या 2 षटकांचा खेळ पाहिला तर 16 धावा होत्या. आपण जर या पूर्ण टीमचा जर वॅगन व्हील पाहिला, जर ज्या क्रमाने हे गेलेले आहेत, कारण मागचा लास्ट बॉल ट्रॅकिंग जर पाहिला ना तर 4-6 मध्ये ड्रिलिंग आहे. आणि जरी आपण रेषा जरी पाहिली नॅम्या बॉईजची तर आपल्याला नक्कीच दिसून येईल काय क्रमाने हे गेल्या. बघा पहिल्या छोट्या होत्या, नंतर जे टॉवर आल्यात 2 मोठे टॉवर आल्यात. एक 20 धावांचा टॉवर आलाय आणि मागचा षटक जर पाहिलं तर तोही 20 धावा. पहिल्या 2 षटकापर्यंत 16 धावा होत्या. 16 धावा त्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. आता 56 म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये 40 धावा आल्यात. 20 मागच्या 2 षटकामध्ये 20 धावा आल्यात, 40 धावा आल्यात. आणि जसं DBN ची टीम जे अपडेटर आहे ते रेडी असतात त्यावेळेला बोललं जातं की मागे काय घडलंय, मागच्या 2 षटकामध्ये कसा प्रवास राहिला एखाद्या संघाचा तोही दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्या 2 षटका पहिल्या 6 ने सुरुवात, मग 10 ने सुरुवात. 6 वरनं 10 गेले पण 10 वरनं डबल करत गेले. 20. आता इथून शेवटचं षटक चांगला हाताळावा लागणार आहे सार्थक 11 टिवरीच्या संघाला. कारण त्यांनी म्हटलं होतं की 50च्या आत रोखणार, 50च्या पार गेल्यात. पण ही धावसंख्या जर 70च्या जवळ गेली तर कठीण होऊन बसेल. 12-13 धावां सरासरीने पाठलाग होऊ शकतो सकाळच्या सत्रामध्ये. पण हाच धावफलक जर 14 आणि 15च्या वर गेला तर थोडंसं कठीण होईल. पुढचा मॅच टीम 94 धानीव आणि NCC नारंगी. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय. स्ट्रायकर एंडला अभि, नॉन स्ट्रायकर एंडला नारायण.
पायावरचा चेंडू पिक केला, फ्लिक केला, सुंदर फ्लॅट बॅटेड, समोरच्याला फ्लॅट करणारा फ्लॅट बॅटेड षटकार. थैंक यू. त्याला माहिती है अभी आला अभी आए है, लेकिन पहले गेंद पे सिक्सर मारा है. वो अभी आहे. पायावरचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापरही झालाय आणि पहिला तर लेंथला पिक केलं, फ्लिक केलं आणि चेंडूला पाठवला वाईडिश लॉंग ऑन बॉन्ड लेनच्या बाहेर. सिक्सर षटकार. धावा आहेत 10 फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 62 62 धावा 10 फलकावरती आहेत. नारायणला आपण पाहतोय 45 वरती बॅटिंग करतायत आणि एक षटकार. आता आपण अभिच्या बॅटमध्ये समोरचा संघ देखील इतका ताकदवार आहे. हा पहिला डाव आहे, पहिली इनिंग आहे. दुसऱ्या बाजूला देखील इतकीच धमाकेदार बॅटिंग होऊ शकते, फक्त ती कितपर्यंत रोखतात. विदिन 70 65 फुलटॉस बॉल खेळायचा होता. चेंडू चालला स्क्वेअर का रिजन मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचला 64. 64 धावा धावफलकावरती 6-4 आणि 64 धावा काय झाल्यात माहितीये का. मागच्या जर 14 चेंडूचा खेळ पाहिला ना, त्या मागच्या 14 चेंडूच्या खेळामध्ये जवळपास 4 षटकार आल्यात, 4 चौकार आल्यात, 5 चौकार आल्यात. त्याच्यामुळे तो जो 64 6-4 ने झालाय. आकोटाप्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय. गोलंदाज स्वतः जातोय, पोहोचतोय. अजय पोहोचल्यात. अजय चेंडूवर पोहोचल्यात आणि विकेट अभिच्या नावानं, अभिच्या रूपानं लागलाय दुसरा धक्का. नवीन बॅट्समन प्रवीण. अभि परतल्या तर माघारी परतल्या तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू आहेत. दिनेशला यश लाभलंय. दिनेशनं आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती धावत जाऊन मिडविकेट पर्यंत धावत जाऊन हा झेल टिपलाय. मिस टाइम स्ट्रोक झाला होता. शेवटचे 3 बॉल आहेत. धावा आहेत 10 फलकावरती 6-4. 64 धावा 10 फलकावरती. अजून एक मटका आहेत. हवेत खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला गेला. अजून एक विकेट गडी बाद. थँक्यू महेश. क्रमांक 5 वरती आता येत असताना महेश. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एकाच या गोष्टी चर्चा आम्ही करतोय की धावफलक किती जायला हवा, पण अजयने येऊन काय काम केलेलं आहे. अजयने येऊन 2 लागोपाठचे 2 विकेट घेत अजून एक काम केलेलं आहे, त्यावरती चर्चा होईल. शेवटचे 2 बॉल आहेत पण हॅट्रिकच्या मोक्यावरती डब्ल्यू आणि अजून एक डब्ल्यू आला तर हॅट्रिक. डब्ल्यू येतोय का. डब्ल्यू ओ स्क्वेअर लेग बॉन्ड लेनच्या बाहेर. सिक्सर षटकार. थँक्यू. नक्कीच काशीनाथ दादांचा उल्लेख ज्या गाण्यामध्ये झाला आहे, या सर्वांचे एक प्रेरणास्थान मार्गदर्शक म्हणून ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला दिले. काल त्यांच्याच शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला होता. शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रताप चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. या षटकामध्ये आल्या 2 षटकार 3 विकेट. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरचा खेळ संपताना स्कोर 70 आहेत.
पण दुसरी इनिंग ही धमाकेदार येऊ शकते. एकादरचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली इनिंग नारायणने खेळलेले आहेत, अनसेल्फिश खेळले आहेत. बघा या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती करती एक धाव घेऊन ते स्ट्राईकला राहू शकले असते, पण आपल्या टीमसाठी ते दुसऱ्या धाव्यासाठी धावले. पण अनसेल्फिश 45 धावांची इनिंग, अप्रतिम इनिंग नारायणने साकारले. ज्या इनिंगमध्ये 3 आपण चौकार पाहिले, 5 चौकार पाहिले, 3 षटकारचा समावेश, 264चा स्ट्राईक रेट, 45 धावांची खेळी, 17 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी साकारून नारायण माघारी परतले आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025चा पहिला मॅच 71 धावांचा पाठलाग करायचा, पण तितकी ताकद टिवरीकडे पण आहे. प्रताप भोईरचा अनुभव, प्रसाद भुतेचा फॉर्म, प्रकाशनं दिलेली साथ, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण बॅटिंग तिथेही आहे, बॅटिंग दुसऱ्या बाजूला देखील आहे. त्याच्यामुळे 71 धावांचा जरी पाठलाग असला तरी डगआउटच्या आतमध्ये एक येणारा संघ या विचाराने यायचं आहे की 71चा पाठलाग होणार आहे, तर डगआउटमध्ये बाहेर संघ तो जातो. नॅमा बॉईज आपण चांगली फलंदाजी केले, फक्त आता गोलंदाजी चांगली करायची. वॅगन व्हील बघा, नॅमा बॉईज मोरेगावनं केल्या 70 धावा चारी बाजूला, म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफसाईडला तितक्या धावा नाही आहेत. बिहाइंड द विकेट 3 चौकार आहेत, इन फ्रंट ऑफ द विकेट 3 चौकार आहेत, आणि समोर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं, लॉंगॉनच्या डोक्यावरनं ठोकलेले षटकार जे आपण मैदानावरती पाहिले आहेत ते वॅगन व्हील DBNच्या माध्यमातून दाखवलं. म्हणून DBNची जी कमाल आहे, क्लीन अँड नीट टेलिकास्ट, त्याप्रमाणे वेगवेगळे ग्राफिक, स्टॅटिस्टिक हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न. आता हे इनिंग आहे 45 धावांची, ती दाखवली जाते. जसं सुरुवात केला पहिल्या गोलंदाजीच्या डोक्यावरनं चौकारनं सुरुवात केली नारायणनं, आणि त्यानंतर आक्रमक फलंदाजी षटकार चौकार अशी. पुढचा मॅच टीम 94 धानीव आणि NCC नारंगी दोन्ही संघ कर्णधार. चला आपण या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. टीम 94 धानीव आणि NCC नारंगी. थोडासा ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया आणि ब्रेक नंतर आवाज ऐकूया. या 5व्या पर्वामध्ये, म्हणजे गेले आपण 4 पर्व पाहिले ज्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेला, धनंजय पाटील समोरच्या कक्षामध्ये जॉईंट होतील. हे गाणं आणि पुन्हा एक देऊया. 71चा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे टिवरीचा संघ. हॅलो हॅलो ठीक. हॅलो ठीक. हॅलो ठीक. हॅलो ठीक. हॅलो ठीक टेस. हॅलो ठीक. हॅलो ठीक. हॅलो टेस. हॅलो ठीक टेस. हॅलो चिक टेस्ट. हॅलो, वेलकम बॅक. सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू आणि प्रेक्षकांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कुठलंही शुभकार्य म्हटलं तर आधी त्या श्री गणेशाला वंदन केलं जातं. त्या श्री गणेशाला वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जिच्या पदस्पर्शानं झालेली संपूर्ण विरारची नगरी आहे त्या आई जुदानी मातेला वंदन करून पुण्यात आपण स्पर्धेच्या माध्यमातून जाऊयात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा SDIL चषक 2025चा आपण पाहिलं तर पर्व 5वं सुरू होतं आणि पर्व 5व्यामध्ये जर आपण पाहिलं तर दिमागदारी स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर यांचा आपण आवाज ऐकलात. DBN लाईव्हची एंटायर टीम या ठिकाणी जोडली गेलेत, त्यांचेही आपण सहर्ष स्वागत करूयात. मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांचेही स्वागत असणार आहेत. जाऊया दुसऱ्या डावाकडे.
पहिला बॉल आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. चांगली बॅटिंग पहिल्या खास करून आपल्याला डावामध्ये पाहायला मिळाली. एका बाजूने आपण पहिलं नारायण उमासरे, अर्थातच नारू याची बॅट आपण मैदानावरती बोलताना पाहिलीत. त्यानंतर शेवटी अभिनय येऊन तो एंड करून दिला. एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय टीम न्यामा बॉईज मोरेगावचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूनं मैदानावरती आपण पाहिला टिवरीचा संघ, नेहमी आपण पाहिलात सार्थक 11 टिवरी या नावानं आज मैदानावरती उतरलाय आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ चालतोय तो खास करून खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल प्रताप भोईर. ऑफिशियल अंपायरी सध्या मैदानावरती रेडी आहेत, त्यांचे स्वागत. पहिल्या बॉलवरती रनले 1, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला ड्राईव्ह केला, चेंडू समोरच्या दिशेने मात्र निघून येतोय. धावफलकावरती धावा 1 ने वडल्या, संघाची धावसंख्या 2. वेलकम गौतम पाटील, आपले स्वागत आहे. एनसीसी नारंगी टीमचे खेळाडू आहेत आणि नेक्स्ट मॅच असेल एनसीसी नारंगीचा संघ आपल्याला मैदानावरती एका बाजूने पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने आपण टीम मैदानावरती पाहणार आहोत. टीम 94 धानीव या नावानं आज हा संघ मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. फटका समोर खेळलाय, छान खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवरती प्रॉपर बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतोय. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मालिकावीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर या वर्षामध्ये मैदान हे खूप चांगल्या पद्धतीने उभारले गेलेत आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असणार आहेत. कोलबटप्याचा बॉल पंचांकडे अगदी प्रश्नचिन्ह तिथे उभं केलं होतं, परंतु पंच मात्र दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटला बॉल लागलेत, त्यामुळे त्या गोष्टी मात्र मैदानावरती पंच दर्शवत असताना पाहायला मिळालेत. चांगलं अगदी लक्ष मात्र पंच सध्या दर्शवतात मैदानावरती. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात. पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतायत. पहिल्या दिवसामध्ये सुरुवात झाली, त्या स्पर्धेचं आपण पाहिलं तर उद्घाटन समारंभ कालच्या दिवसामध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळाला. मंगळवारचा दिवस काल आपण पाहिलं आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या स्पर्धेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, कॉपीबुक स्टाईलमध्ये फटका खेळलायत. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील रन 4, येतोय दर्जेदार चौकार. थँक्यू. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 8 धावा. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल बरोबर बॅटच्या फेसमध्ये होता, त्याला मात्र दिशा दिलीत आणि क्षेत्ररक्षक होते ते क्षेत्ररक्षकाला बीट करायचं होतं, तितकं मात्र बीट करत असताना पाहायला मिळाले आणि बॉलला मात्र पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. लेग स्टंपच्या बाहेर दिशा भरकटल्यात, थोडी दशाही भरकटल्या त्या मैदानावरती आणि बॉलला पाठवून दिले पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. गासपाडा HDL चषकातील हा दर्जेदार चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहिलं असेल लोअर फुल टच बॉल, तो देखील लेग स्टंपच्या बाहेर आणि लेग स्टंपच्या बाहेर असलेल्या बॉलला मात्र सोडत नाहीत, हे मैदानावरती दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर प्रकाश पाटील अनुभवी खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतात टिवरी मास्टर्स या संघामध्ये आणि ती मात्र बॅटिंग मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळालीत. 71चा पाठलाग करायचा आहे. फ्लाइंग स्टार्ट तर हवी होती, ती फ्लाइंग स्टार्ट आता मैदानावरती करण्याचा प्रयत्न करतायत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 12. एक चांगली स्टार्ट ही मैदानावरती करायची होती आणि ती स्टार्ट आता कुठेतरी मैदानावरती केली गेल्यात. त्याचं प्रमुख कारण शेवटी प्रकाश यांनी खेळलेले 2 चौकार. एक एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं, तो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलात. एक बॉल आपण पाहिलं लोअर फुल टच बॉल लेग स्टंपवरती होता आणि लेग स्टंपच्या बॉलला मात्र खेळत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने तो चौकार आपण अद्यावत करताना पाहिलेले आहेत. म्हणजे या 2 चौकारानं धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या जाऊन पोहोचल्यात 12च्या घरामध्ये. सध्या मंचावरती आपले सर्व सन्माननीय अतिथी आहेत, मान्यवर आहेत. गासपाडा गावातील आपले सर्व ग्रामस्थ आहेत आणि विशेष म्हणजे ग्रामस्थ, नवतरुण, होतकरू आणि महिला भगिनी या सर्वांच्या विशेष साक्षीनं ही गासपाडा HDL चषक आतापर्यंत पर्व 5व्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. त्यामध्ये सर्वांचा मोलाचा वाटा आहे. जसं कालच्या दिवसामध्ये आपण पहिल्या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटन समारंभ पार पडलात. चर्चा तिथेही होईल. 1 ओव्हर रन झाल्यात 12. दुसरं षटक, पहिला बॉल
प्रतापसाठी इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, डोक्याचा वापर करतात, माहीत आहेत अशा श्रेणी काय करायचं आहे ते मात्र प्रताप करताना पाहायला मिळाले आणि बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील रन 4 चौकार. थँक्यू. बाय ॲक्शन रिप्ले पुण्यात आपल्या स्क्रीनवरती कशा प्रकारे फटका खेळला गेला त्या ठिकाणी थोडा लोअर फुल टच बॉल होता, फक्त दिशा दिल्यात म्हणजे हलक्यात आणि फक्त बॉलला क्षेत्ररक्षकाच्या वरून ढकलण्याचा प्रयत्न केला आणि अगदी योग्य माइंडचा वापर जो आहे ना तो सध्या मैदानावरती करतोय प्रताप. यांना माहीत आहेत या सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे, बिटवीन द गॅप खेळायचे आहेत, शॉर्ट सिलेक्शन चांगलं ठेवायचं आहे आणि ते सध्या मैदानावरती ठेवतायत. थोडीशी आपण पाहिलं तर इनारीच्या दिशेने हा बॉल मात्र आपल्याला लागत असताना पाहायला मिळाला. तिथे सिंगल आहे, ती सिंगल मात्र मैदानावरती घेतली जात आहेत. संघाचे धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 17. 1.2 चेंडूचा खेळ संपलायत. आमच्या जोडीने आज डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून स्वतः प्रवीण पाटील बाबू उपस्थित आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर रोहित चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नयन तांडेल. आज हे तिन्ही आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत. एक स्पर्धा आणखीन डीबीएनला सुरू आहे, T90 प्रीमियर लीग, तिथेही चर्चा असणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 17-17. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलायत. टीम 94 धानिवचे कॅप्टन या. चांगला बॉल पुण्यात पाहायला मिळाला आणि नारंगी संघाचे आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू जय दाखवलं तर जय आपलंही स्वागत. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावा धावफलकावरती लगावला गेला. संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 17. विकेटची गरज आहे रेग्युलर, आता ती विकेट घ्यावी लागेल टीम न्यामा बॉईज मोरेगावला. दिशा भरकटली गेल्यात. लेगस्टम्पच्या बाहेर मात्र हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना पाहायला मिळाले. दिनेशजी मांगेला सर यांच्या माध्यमातून हा इशारा आमच्यापर्यंत कळवला जातोय. धावफलकावरती धावा लगावल्यात 18. आज या मॅचचा आनंद घेत असताना शैलेशजी आपले स्वागत आहेत. त्याच्यानंतर दीपकजी नारकर हे या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आमचे जवळचे एक मित्र नितेशजी कुवेसकर या मॅचचा आनंद घेत आहेत. नितेशजी आपले स्वागत आहे. सातत्याने पाठपुरावा असतो मोरेगावच्या टीम मध्ये. बॅटची एज होती, खेळण्याचा प्रयत्न पुण्यात मात्र डायरेक्ट हिटची संधी होती त्या ठिकाणी आणि चांगला बॉल मैदानावरती अद्यावत करताना आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल मैदानावरती कंप्लीट होता. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 19 ऑन स्कोर कार्ड वरती लगावला गेल्यात. 71 धावेचा पाठलाग जो आहे ना तो सध्या मैदानावरती करायचा आहे टीम सार्थक 11 तिवरी या संघाला. मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतायत चंद्रकांतजी आपली चंद्रकांतजी यांचे स्वागत आहे. त्यांच्या जोडीला बंधू दादा आहेत, अजिंक्यजी घरत आहेत, प्रकाश दादा आहेत आणि खास करून जगदीश दादा सध्या मंचावरती आहेत. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पुन्हा एकदा वाढल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 20-0 ऑन स्कोर कार्ड लगावले गेल्यात आणि चर्चा सध्या आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील आता बाईक येऊ लागल्यात. त्याचं पहिलं उदाहरण तर आता हे असणार आहेत गासपाडा HDL चषक. तिथे बाईक आहेत आणि ही बाईक मात्र कोण घेऊन जाणार आणि ती देखील ग्रामीण विभागामध्ये मिळणार आहेत, हे विशेष असणार आहेत. यावेळचा बॉल पुण्याचा लोवर फुल टच बॉल, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तितकाच चांगला पाहायला मिळाला नाहीत. शॉर्ट फाईन लेगला बॉलला थांबवलं गेलं. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. 2 रन मैदानावरती केल्यात. 20 करायचात. 71 धावेचा पाठलाग मैदानावरती. लक्ष अजूनही जर पाहिलं तर 51ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे असणार आहेत जवळपास 18 बॉल मध्ये करायच्यात. 51. एक चांगली गोष्ट आहे सार्थक 11 तिवरीचे विकेट गेलेले नाहीत, तर दुसऱ्या बाजूला टीम न्यामा बॉईज मोरेगाव संघाला मैदानावरती घ्यायच्यात विकेट, तर या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतायत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया डीजे सुमित यांना. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलात आणि 2 षटकाचा खेळ कंपॅरिझन सध्याच्या घडीला पाहिलं तर जिथे आपण कंपॅरिझन सध्याच्या घडीला पाहू शकतात गासपाड HDL चषक कंपॅरिझन पहा. तिथे न्यामा बॉईज मोरेगावचा संघ 16 वरती
विकेट नव्हता इथे. सार्थक 11 टिवरी 20 धावा आहेत, म्हणजे 4 धावा पुढे आहेत प्लस विकेटही नाहीत. ह्या गोष्टी मैदानावरती आता तुम्हाला अद्यावत करायच्या आहेत. म्हणून मी 2 गोष्टीचा उल्लेख केला होता यापूर्वी या षटकाच्या अखेरीस. विकेट रेग्युलरली इंटरव्हलमध्ये घ्यायच्या आहेत, तर टिवरी संघाला विकेट नाही गमवायचा. हे 2 खेळाडू असे आहेत, प्रताप आणि प्रकाश, या संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. म्हणजे टिवरीचा उल्लेख केला तर टिवरीच्या संघामध्ये नेहमी प्रताप भोईर आणि प्रकाश पाटील या नावाची चर्चा राहिलेली आहेत. तर तेच 2 खेळाडू सध्या तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. समोर गोलंदाज पण आता मैदानावरती रेडी होईल. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताला चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न नारायण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल तिथे मात्र सिंगल मैदानावरती घेतली जात आहेत. एक धाव मात्र मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढलाय, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. त्या मात्र 21 धावा. धावफलकावरती लगवल्यात. यावेळचा फटका खूप सुंदर खेळलाय. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल आणि निघून जाईल क्षेत्ररक्षकाला बीट करत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. 4. थँक्यू. नाही, शैलेजी यांनी आता उल्लेख केला की पिंट्या पण आमच्याकडेही पिंट्या आहेत. अजिंक्यची गरज ती आता विचारामध्ये पडले की नक्की कोण. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, झेलची जी संधी उंच गेलाय, दूर दूर नाही गेला. आणि ज्या विकेटची डिमांड होती खास करून टीम नेमा बॉयज मोरेगावला, तो विकेट मैदानावरती आलाय. फलंदाज बाद, पहिली विकेट गमावलंय प्रकाश पाटील. बॅक टू दी पवेलियन. कॉन. थँक्यू. पहा, प्रकाश पाटील 9 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्यात. फटका सुंदर खेळला होता, उंच भरपूर गेला, दूर तितका दूर नाही जाऊ शकला आणि क्षेत्ररक्षकाने एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी करत असताना पाहायला मिळाले. पहा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने टाकलेला बॉल उंच गेला, परंतु डिस्टन्स जितका गाठायचं होतं तितकं डिस्टन्स नाही गाठू शकले. आणि कॅमेरामॅन आमचं खूप चांगलं दृश्य त्या ठिकाणी टिपल्यात. रोहित यांना पण पाहतात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. ही सर्व दृश्य तुम्हाला DBN ला पाहायला मिळत आहेत. हे विशेष आहे DBN लाईव्हचं. 25 ला एक विकेट. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात. या घडीला इन्फॉर्म खेळाडू आहेत. प्रसाद भुते मैदानावरती आलेले आहेत. आज सर्व खेळाडू पाहिले, प्रताप पाहिले, प्रसाद पाहिले, तर पी नावाचे आहेत. प्रकाशला यांनाही पाहिलं, आता प्रसाद आलेले आहेत. रन झाल्यात 25. 25 ला एक विकेट. महत्वाचे खेळाडू आहेत या संघाचे. तारणहार नेहमी ठरणारे खेळाडूपैकी एक खेळाडू आहेत. पण दुसऱ्या बाजूला टीम नेमा बॉयज मोरेगावनं देखील या मैदानावरती एकदा पराक्रम केलेला आहे, त्यामुळे त्यांनाही संधी असणार आहेत. 1 वर्ष खास करून मोरेगावच्या संघानं या मैदानावरती गाजवलेलं आहे आणि प्रत्येकानं पाहिलेली आहेत, त्यामुळे मजा येणार या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी होताना पाहायला मिळत आहेत. नारायण. नारायणचा बॉल थोडा अँगल क्रिएट करून बाहेरच्या दिशेने बॉलला घेऊन जाण्याचा प्रयत्न. ही स्पेशलिटी आहे या खेळाडूची. म्हणजे हा खेळाडू अपडेट होण्याचं कारण काय? सातत्यानं क्रिकेट खेळणं, सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा हाताळणं. म्हणजे जशी संधी मिळेल तसं गाव टू गावचं क्रिकेट, जशी संधी मिळेल तसं ओपनचं क्रिकेट या खेळाडूनं हाताळलेलं आहे. तो नारायण हवेमध्ये खेळला, फटका, झेलची संधी, ही कॅच महत्वाची. ओ हो हो हो, स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, पण अखेरीस एक चांगला कॅच त्या ठिकाणी टिपत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि रुपेशने एक चांगला कॅच घेतलाय. फलंदाज बाद, विकेट डाऊन. गॉन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळला. प्रसाद आले, आक्रमण करण्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. 1 वेळा हातातून निसटली, 2 वेळा, 3 वेळा, अखेरीस 4थ्यांदा हा कॅच मात्र कॅरी केला. आणि चेहऱ्यावर स्माइलही होती, हलकी स्माइलही आली होती रुपेश यांच्या चेहऱ्यावरती. कॅच कव्हर केला होता, हे विशेष होतं. फलंदाज बाद झाल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 25 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.5 ओव्हर. आता हा आकडेवारीचा खेळ सुरू आहे की काय, असंच सध्या मैदानावरती चित्र तुम्हाला दिसत आहेत. करंट रन रेट 8.82 आहे. रिकॉर्ड वाढलेला आहे. 13 बॉलचा खेळ शेष आहे. 13 बॉलमध्ये करायचे 46. नवीन बॅटर जितू मैदानावरती आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर असा स्कोरबोर्ड जो आहे तो विशेष DBN लाईव्हनं बनवलेला हा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो, जो सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. पुढचा बॉल
कोलबटप्प्याचा बॉल, त्याला मात्र आपण पहिलं खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉलला खेळून काढलेत, एकदा मात्र मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करतात. पाहिलं तसे खेळाडू थोडे लेट आले, परंतु दुसरी धाव घेत असताना डोक्याची घंटा वाजू लागली होती आणि फलंदाज मात्र जितू यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रन मैदानावरती होत आहेत 26 वरती तिसरा धक्का लागलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू. चला चला धानीवचा संघ दाखल झाला असेल तर लवकर या, कापलाच वेट केला जातो. धानीव NCC नारंगी संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. खेळाडू आपण पाहिलं तर धीरज आहेत, जय आहेत, हितांशु पाटील आहेत, राज भोईरे आहेत. कन्नडची एक स्पर्धा झाली पण राज होते आमच्या पाठीमागे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा. राज कमबॅक करत असताना आज पाहायला मिळेल का, हाही प्रश्नचिन्ह सध्या आहे प्रेक्षकांना. इथे लाईव्हच्या माध्यमातून अनेक जण सध्या डिबेट लाईव्हला जोडले गेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. भरपूर प्रमाणामध्ये आज प्रेक्षक वर्ग या मैदानावरती दाखल होईल आणि संपूर्ण स्पर्धा ही आपल्या गासपाड HDL चषकाच्या वतीनं ग्रामीण विभागामध्ये ठेवा. ग्रामीण खास करून आपण पाहिलं तर जे विभाग आहेत, ग्रामीण भाग आहेत, त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. जसं की वैतरणा विभाग, त्यामधला A, त्यामधला जवळपास B, चंदनसार गट पहिला पड आणि एक गाव एक, हे आहे फॉर्मॅट आहेत. वसई तालुका आणि वसई तालुक्याच्या बाहेर, उद्या वसई तालुक्याच्या बाहेरील संघ आहेत, त्यामुळे तिथेही मजा असेल. चांगले टॉपचे जे संघ आहेत ना ते उद्याच्या दिवसामध्ये असतील, पण आजही टॉप आहेत. टॉप 8 आहेत. आपल्या वसई विरार परिसरातील टॉप 8चे संघ आहेत, ते तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत या वसई एक गाव एक मध्ये. रन झाला 26 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळलाय बॉल, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येतात. 1 रन मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढल्या. संघाची धावसंख्या 28 आणि येत्या कालावधीमध्ये तुकाराम सर वसई विरार जी प्रीमियर लीग आहे ती आपल्या भेटीला येणारा जी ओरमची स्पर्धा आहे ती जीवदानीच्या त्या क्रिकेट मैदानावरती आपण विरारच्या मैदानावरती पाहणार आहोत. त्यामुळे तिथे काही खेळाडू आहेत आपल्या परिसरातील, त्यांना सर्वांना संधी असणार आहेत, त्यामुळे फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे. पाण्याची गरज आहे, त्यामुळे आता पाणी मैदानावरती जातोय आणि पाणी जोपर्यंत मैदानावरती जाईल तोपर्यंत एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया DJ सुमित. थँक्यू. पहा हा प्रेक्षक वर्ग आहे सध्याच्या घडीला, पण तिथे पाहिलं पण सेकंड इनिंगची सध्या हायलाईट आहेत, ते हायलाईट्स तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न आपण करतोय. हा एक मोठा फटका, तो मोठा फटका तिथे पाहिला होता, चौकार पाहिला होता सुरुवातीला प्रकाश यांच्या बॅटमधून, त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा चौकार आला होता फाईन लेगला, तो सध्या तुम्ही स्क्रीनवरती तिथे पाहतायत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रताप यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता जो इनफिल्डला क्लिअर केलं होतं. ऑफ साईडच्या दिशेनं मात्र तो चौकार तुम्हाला पाहायला मिळाला होता. त्यानंतर नारायण यांच्यावरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आली होती, खास करून तिथे हा चौकार आला होता आणि त्याच्यानंतर जी विकेट आहेत ती विकेट आपण मैदानावरती त्या ठिकाणी पाहिलं होतं. तर सेकंड इनिंगची काही हायलाईट्स आहेत ती तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आपण प्रयत्न DBNच्या वतीनं स्क्रीनवरती केला जातोय. पुन्हा तर जाऊयात ऑन मॅचच्या दिशेनं आपण जातोय. तिथे रेडी आहेत, गोलंदाज आता रेडी होत आहेत. विकेट किपरमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि जर्सीवरती जर पाहिलं तर माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर आमदार, म्हणजे आमदार आणि त्यांचा पण जो फोटो आहे तो सध्या त्या बहुजन विकास आघाडीचं प्रतीक असलेलं शिट्टीचं चिन्ह आणि बरोबर त्या शिट्टीच्या चिन्हामध्ये आपल्याला तो फोटो पाहायला मिळतोय. सुंदर अशा आकर्षक अशा जर्सी आज मात्र आपण पाहिलं तर गासपाड HDL चषकाच्या आपल्या सर्व आयोजकांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. चांगला बॉल थोडा बाहेरच्या दिशेने घेऊन गेले, ही स्पेशालिटी आहे या खेळाडूची. अभि नाही तो कभी नाही मात्र मैदानावरती दाखवून देत आहेत. चांगली गोलंदाजी, एक नेहमी एक चांगला खेळाडू म्हणून तो मैदानावरती राहिलात. जसं मी नारायण उमळसरेचा उल्लेख केला तसं अभि आहेत. बऱ्याच स्पर्धा अभि देखील खेळत असतो, सातत्याने ओपन विभागामध्ये जाऊन तो चांगली कामगिरी करत असतो आणि ते मात्र दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित चांगला बॉल, तितका चांगला फटका आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ पार्किंग प्लॉटच्या दिशेने आणि गगनभेदी षटकार आलाय मैदानावरती प्रताप भोईर यांच्या बॅटमधून. 6 रन.
थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती वाढलाय, 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये 37 धावेची गरज आहे. 37 करायची आहेत. एक सिक्सर जो हवा होता महत्वाच्या श्रेणी मचनेटेड बाउंड्री सध्या आपल्याला पाहायला मिळाल्या. सिक्सर आलाय. प्रताप खेळतात 9 चेंडूमध्ये 17 धावेंवरती. गोलंदाज अभिजित. अभिजितचा बॉल आता मिस्टामिंग स्ट्रोक झालाय. बॅटमध्ये तितका आपण पहिला स्ट्रोक मात्र कन्वर्ट होताना नाही पाहायला मिळाला, त्यामुळे सिंगलवरती फक्त आता समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 35. अर्ध्या झाल्यात, आता अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त आहेत. इथून 8 चेंडूचा खेळ बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये 36 धावेची गरज आहे. नबा बॉईज मोरेगावचा संघ आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूने, दुसऱ्या बाजूने सार्थक 11 टिवरी. सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील मोरेगावचा संघ असेल, नामा बॉईजचा संघ असेल, ज्यामध्ये शैलेशजी याने आपण खेळताना पाहिलात. जसं उल्लेख केला मी, खास करून आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी दीपकजी नारकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नितेशजी कुवेसकर यांचाही उल्लेख यावेळी या संघाच्या माध्यमातून नेहमी केला जातोय. तेही सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. कलवा दाखल होतात. कलवा आपलं स्वागत. आणि अजय धोपट संघ मालक आहेत, तेही सध्याच्या घडीला आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. एकदा मात्र आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचते 36. 36 धावा 3 गडी बाद करायच्या, अजूनही 35. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 7. सार्थक 11 टिवरी वर्सेस आपण पाहिलं तर नामा बॉईज मोरेगावचा संघ आपल्याला हा चालू असताना मॅच पाहायला मिळतोय. अभिजित शेवटचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी रेडी आहेत. स्ट्राईक इनवरती आपल्याला बॅटर पुन्हा पाहायला मिळत आहेत. मिस्टर प्रताप. हा बॉल निर्णायक असणार आहे. शेवटचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटमध्ये बॉलचा तितका संपर्क नाही पाहायला मिळाला. सिंगलवरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. पंच लेग बायचा इशारा घोषित करतायत. लेग बायच्या माध्यमातून मिळेल 1 रन. षटकाची होईल समाप्ती. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 6 आणि 6 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आपण लक्ष जर पाहिलं तर स्क्रीनवरती आहे 34. 6 बॉलमध्ये 34 ची गरज आहे. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. 6-34. थँक्यू. आदरणीय वासुदेवजी पाटील साहेबांचं आगमन झालं. आपले स्वागत आहे. घासपाडा HDL चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेचा शुभारंभ पार पडला. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो आपल्याला उद्घाटन समारंभ पार पडताना आपण पाहिलं. त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर हेमंत म्हात्रे साहेब उपस्थित होते. त्यांच्या जोडीने प्रभाग समिती सीचे सभापती आदरणीय यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब उपस्थित होते. वार्ड क्रमांक 7 चे नगरसेवक सदानंद पाटील साहेब उपस्थित होते. विनय पाटील साहेबांना आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. दिलीप गोवारी साहेबांना आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. आणि आता बॉल सध्या निघून चाललाय. पंचांचं सिग्नल आपण पाहूयात. पंचांनी मात्र दर्शवलाय बॉल 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. थँक्यू. 5 बॉलचा खेळ मैदानावरती आणि 5 बॉलमध्ये 30 ची गरज आहे. कल आपको रेडी होना है जर्सी पहन के. यानंतर पुढचा टॉस होणार आहे. टीम 94 धानीव आणि NCC नारंगीमध्ये आपल्याला तो मॅच पाहायला मिळेल. चर्चा तिथेही होईल. 5 मध्ये 30. बॅटची एज, बॉल पाठीमागे चाललाय. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न परंतु नाही थांबवू शकणार आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. हे बाउंड्री आधी येणं गरजेचं होतं पण थोडा उशीर आलाय आणि येतोय आणखीन एक चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 45. 45 धावा 3 गडी बाद. 4.2 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेलात आणि ज्या पाठलागाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं होतं जिथून आता 4 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला बाकी आणि जवळपास 26 धावा करायच्या आहेत. पण अजूनही मॅच ऑन आहेत. काही होऊ शकतं. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल फटका चांगला खेळला. पुन्हा एकदा 2 चौकार तर बॅक टू बॅक आल्यात. त्यामधला हा 3रा चौकार येतोय प्रताप भोईर यांच्या बॅटमधून. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट. चौकार. थँक्यू. प्रवीण तरेकर यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर सलग 3 चौकार आता येत असताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष. धावसंख्येची गरज अजूनही आपण पाहिलं तर 22-22.
यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एक धाव मात्र घेतली जातात. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करतात प्रताप. यांना अजून स्ट्राईक हवे आहेत. प्रताप स्ट्राईकिंगवरती जाण्याचा प्रयत्न करतात. विकेट सॅक्रिफाय करावी लागेल का हाही प्रश्न आहेत. विकेट सॅक्रिफाय करावी लागतात. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. विशाल इंगले यांना मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. गॉन. अध्यक्ष विजय दादा करत. थँक्यू. शेवटच्या आता 2 बॉल मैदानावरती राहिल्यात बाकी. प्रताप भोईर यानं 15 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या आणि या मॅच मध्ये आपल्या जवळपास आता नावी करत असताना मात्र संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. टीम न्यामा बॉईज मोरेगावचा संघ बॅटिंग मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं. बॉलिंग मध्ये तितकं चांगलं प्रदर्शन. वेळोप्रसंगी मात्र विकेट जे आहे ते विकेट मात्र मैदानावरती मिळवून दिल्यात. त्यामुळे सध्याच्या घडीला पगडा भारी आहेत या टीमचा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. टीम न्यामा बॉईज मोरेगाव या संघानं आणि हे मैदान लकी राहिलेत. त्यामुळे एका स्पर्धेची आठवण आपण पुन्हा करून देणार आहोत. आणि चांगला बॉल तो मैदानावरती मात्र डिलिव्हर करत असताना पाहायला मिळाले. सामना मैदानावरती जिंकलाय टीम न्यामा बॉईज मोरेगाव संघानं. दोन्ही संघ एका लाईनअप मध्ये मैदानावरती आपण जायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे आणि त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तोही आपण वितरित करणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण करूया टॉस. टॉससाठी कॅप्टन NCC नारंगी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम 94 धानिवचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. नारंगी आपली लिस्ट प्लेइंग 11ची लिस्ट ना. आज हितेश गावड बाबूही आलेले आहेत. वासुदेव पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ होणारे टॉस. टॉसन